नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे संकष्ट चतुर्थी। तर आजच्या दिवशी आपल्याला बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे। आता दुर्वा अशा 3 पानं असणारी अशा आपल्याला 21 किंवा 11 दुर्वा घ्यायचे आणि दुर्वांच्या टोकाची बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपण त्या हातात पकडायचे। आता हातात घेतल्यावर आपल्याला जर मोठी मुलं असतील तर त्यांनी अथर्वशीर्ष म्हणावं आणि लहान मुलं असतील तर गणपती स्तोत्र आपल्याला 21 किंवा 11 वेळा हे दोन्ही स्तोत्र आपल्याला म्हणायचे। आणि मग आपण लाल फूल, जास्वंदाचं किंवा गुलाबाचं फूल घेऊन या दुर्वा आपल्याला बाप्पांना अर्पण करायचेत। बघा, अर्पण करताना सुद्धा टोकाची बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने बाप्पांना अर्पण करा। अशा सेवा केल्याने गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि आपली शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी बाप्पांची अशी सेवा आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे। आणि मुलांना करणं शक्य नसेल तर आपण स्वतः केली तरी चालेल, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या कुठल्याही कार्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ नये ते दूर व्हावं यासाठी अशा विशेष तिथीला जर आपण गणपती बाप्पांची सेवा केली तर त्याचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो। आता कुठलीही सेवा करताना आपल्याला देवाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य हा अतिशय प्रिय आहे, तर तो अर्पण करायचा आहे। आणि आजच्या दिवशी अशी ही छान सेवा आपल्याला करायची आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।